विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 8 मॅथ चॅप्टर 2 पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, समांतर रेषा आणि छेदिका, प्रॅक्टिसेस सेट 2.2 म्हणजे सराव संच 2.2. सराव संच 2.2. क्वेश्चन फर्स्ट. आता या ठिकाणी बघा, लाइन M पैरेलल लाइन N, लाइन P ट्रान्सव्हर्सल. आणि मग आता आपल्याला या ठिकाणी सांगता येईल काय, तर एक्स फाइंड करायचं आपल्याला. 3x आणि x हे इंटर आहेत. 3x प्लस x इक्वल टू 180 बाय property of interior angle test. 3x plus x 4x equal to 180. x equal to 180 upon 4. x equal to 45 डिग्री. जो ऑप्शन सी आहे, ऑप्शन सी काय आहे, 45 डिग्री हा करेक्ट ऑप्शन घ्यायचा. आता सेकंड क्वेश्चन आहे. क्वेश्चन सेकंड. क्वेश्चन सेकंड. लाइन ए, लाइन बी ट्रान्सव्हर्सल पुढे 4x 2x नियर. मला काय होईल बघा, लाइन ए पैरेलल लाइन बी, लाइन एल ट्रान्सव्हर्सल. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला म्हणजे रेषा ए आणि रेषा बी समांतर आहेत, त्यांची रेषा एन छेदिका आहे. इथं सुद्धा आपल्याला एक्सचं मेजरमेंट काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आता हा अँगल आहे 4x. जर याचा सॉरी हा आहे 2x. 2xचा हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, तो सुद्धा काय येणार आहे, 2x येणार आहे. हा जो अँगल आहे याचा व्हर्टिकली अपोजिट म्हणजे विरुद्ध कोण आहे हा, आणि विरुद्ध कोणांची माप सारखी असतात. म्हणजे हा 2x आहे तर हा सुद्धा 2x येणार. मग आता बघा तुम्ही 4x प्लस 2x दोघं इंटेरियर अँगल झाले ते इज इक्वल टू 180. मग काय होईल, 6x इक्वल टू 180 बाय प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. मग आता पुढे x इक्वल टू 180. 6 इकडे मल्टिप्लाय करतो, इकडे तो डिवाइड करेल, तर 6 1 जा 6, 6 3 जा 80, 30 डिग्री. x इक्वल टू 30 डिग्री. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, हे सॉल्व करता येईल. म्हणजे ऑप्शन याच्यातला जो होता डी ऑप्शन, तो डी ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. डी पर्याय बरोबर आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. पुढे आता क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 घेणार. क्वेश्चन 2 होमवर्कला असणार आहे. एन एम पी क्यू 80 डिग्री A मेजरमेंट, C
बी. आपल्याला ए बी सीचं मेजरमेंट काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पी लाईन क्यू लाईनला पॅरलल आहे आणि लाईन यल काय त्यांची ट्रान्सवर्सल आहे. बघा, पी लाईन क्यू लाईन पॅरलल आहे, लाईन यल ट्रान्सवर्सल आहे. 80 प्लस ए इक्वल टू 180. हा, इंटेरियर अँगल आहेत ते. मग ए इक्वल टू 80 चे मायनस होईल 180 मधून, तर ए इक्वल टू 100. एचं मिळालं 100 डिग्री. आता पुढे आपल्याला सांगता येईल लाईन यल आणि लाईन यम पॅरलल आहेत ते. लाईन यल लाईन पॅरलल, लाईन यम. लाईन पी ट्रान्सवर्सल, लाईन पी ट्रान्सवर्सल काय होईल बघा. लाईन यल लाईन यम पॅरलल आहे, लाईन पी ट्रान्सवर्सल आहे. हा 80चा अँगल सी अँगल, हे दोघं इक्वल येतील. अँगल सी इक्वल टू 80 डिग्री. काय एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे सीचं मेजर किती आलं, 80 आलं. आता आपल्याला बीचं मेजर फाइंड करायचं आहे. लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन यम ट्रान्सवर्सल, अँगल सी अँड अँगल बी कॉरेस्पॉन्डिंग अँगल संगत कोण येतात. तर सी इक्वल टू किंवा बी इक्वल टू सी कॉरेस्पॉन्डिंग अँगल. मग आता सीचं 80 आलंय, तर बीचे किती 80 डिग्री. या पद्धतीने आपल्याला हे ए बी सीच्या व्हॅल्यू काढता आल्या. आता क्वेश्चन 5 याच्यातला उदाहरण 5. क्वेश्चन 4 होमवर्क. क्वेश्चन 5. पुढे पी यल क्यू 40 डिग्री एक्स टोटल एक्स आणि हे बायसेक्टर आहे. अँगल 30 आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड द अँगल एक्स म्हणजे हा पूर्ण अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा आता या ठिकाणी आपण ए बी सी, लाईन पी पॅरलल लाईन यल, या ठिकाणी अँगल डी. सेगमेंट ए बी ट्रान्सवर्सल, सपोज पॉइंट ई, पॉइंट एफ.
angle EAB congruent angle ABD, EAB and ABD. Alternate angle. तर therefore measurement of angle EAB 40 degree एक given है. Therefore measurement of angle ABD 40 degree. आता ABDचं मेजरमेंट किती आलं, म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट आलं 40 डिग्री. 40 डिग्री. आता लाईन L पॅरलल लाईन Q सेगमेंट BC ट्रान्सव्हर्सल. सेगमेंट BC काही ट्रान्सव्हर्सल येईल. ट्रान्सव्हर्सल. मला काय करायचं प्रूव्ह करायला आपल्याला या ठिकाणी अँगल DBC congruent angle DBC congruent angle BCF alternate angle, but measurement of angle BCF equal 30 degree. So measurement of angle DBC 30 degree. So measurement of angle X equal to measurement of angle ABD plus measurement of angle DBC is equal to 40 plus 30 equal to 70 degree.